साठी दिवांचं नाव देण्यासाठी त्या तिथल्या सगळ्या नुसतं रायगड नव्हे अख्खा महाराष्ट्र भावनिक आहे हा विषय आमचा तुमचा नाही। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्र आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत। या नामांतरांसाठी प्रकल्पग्रस्तांनी पनवेल ते विधानसभा असा पायी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आंदोलकांची धरपकड केली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव द्यावे ही अख्ख्या महाराष्ट्राची भूमिका आहे। जेव्हा निवडणुका होतात तेव्हा दिबा पाटील यांच्या नावाचा वापर केला गेला, अशा प्रकारचा घणाघात काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी विधानसभेत केला। पाहूया। महत्त्वाचा आणि राज्याच्या दृष्टीने नवी मुंबईच्या दृष्टीने आणि एक चळवळीतनं उभं राहिलेलं एक मोठं नेतृत्व आज तिथे आंदोलन सुद्धा चालू आहे। सरकारने त्याला परमिशन दिली नाही, परवानगी नाकारली तरी दिवांचं नाव देण्याचं आंदोलन लोकांना घरातनं उचलायला सुरुवात केली काल रात्रीपासून। म्हणजे ज्यांनी आयुष्य वेचलं त्या मातीसाठी, त्या ह्याच्यासाठी, त्यांची अवस्था आज अशी आहे। दादा, राजकारणासाठी त्यांचं नाव हवं होतं आणि आता मात्र राजकारण झालं, आता त्यांचं नाव नको अशा पद्धतीचं। म्हणजे आम्ही समजू शकतो काही सरकारला काही अपरिहार्यता असते, अशी कसली अपरिहार्यता आली। आणि म्हणून ह्या विमानतळाला दिबा हो अदानी भाऊ सगळीकडे असं आपल्या सगळ्यांना भोवणार आहे। लक्षात ठेवा, आपण हे जागा जरी बदलल्या ना तरी भोगायला सगळ्यांनाच लागणार आहे, महाराष्ट्राला भोगायला लागणार आहे, छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या या भूमीला भोगायला लागणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा। आमची तयारी आहे, कसलीही आमची तयारी आहे, परंतु ह्या अशा पद्धतीने जर 218 मी तो प्रयत्न करतो आपल्याला सांगण्याचा की ह्या असल्या विषयांवर चर्चा नको का व्हायला। सभापती महोदय, आपल्या सभागृहामध्ये जर ह्याची चर्चा होत नसेल तर ती कुठे होणार सांगा बघू। सगळ्यात महत्वाचं आज त्या एअरपोर्टचं नाव देण्यासाठी, दिवांचं नाव देण्यासाठी त्या तिथल्या सगळ्या नुसतं रायगड नव्हे अख्खा महाराष्ट्र भावनिक आहे हा विषय आमचा तुमचा नाही आमचा। काल रात्री नोटिसी दिल्या गेल्या, त्यांनी परमिशन मागितली तिथे आंदोलन करण्याची आणि अनेक वेळा आंदोलनं झालेत ना या बाबतीमध्ये नामांतरासाठी। त्या सगळ्या नेत्यांना घरातनं उचललं काल रात्री 1 वाजता 2 वाजता, आणि आज तिथे अशी परिस्थिती आणि खासदार आहेत, त्याचं नेतृत्व खासदार करतात आहेत, बाळा मामा त्याचं नेतृत्व करतात आहेत, तिथे खासदार नेतृत्व करतात, म्हणजे असंही नाही। आणि म्हणून ज्या वेळेला निवडणुका होत्या, ज्या वेळेला तुम्हाला दिबांचं नाव वापरायचं होतं त्या वेळेला तुम्ही त्यांचं नाव वापरून घेतलं, निवडणुका तुमच्या निघाल्या, आता दिबा तुम्हाला नकोत। आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारचा थेट संबंध या सगळ्या गोष्टींशी आहे। आणि म्हणून आजचं पूर्ण कामकाज हे बाजूला ठेवून या बाबतीमध्ये चर्चा ह्या सदनामध्ये घडून आणली पाहिजे, आणि ती घडून आणाल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडनं आमची। कारण हा प्रश्न फक्त कुठल्याही विशिष्ट याच्याशी संबंधित नाही, पक्षाशी संबंधित नाही, बाकी कसल्याशी संबंधित नाही। ह्या महाराष्ट्रातल्या ज्यांनी चळवळीमध्ये हे करून चळवळी उभी करून लोकांचे प्रश्न सोडवल्या अशा व्यक्तीच्या नामांतराच्या बाबतीमध्ये आहे। म्हणून याची या सदनामध्ये चर्चा व्हावी आणि त्यासाठी सगळं कामकाज बाजूला ठेवून आपण ही चर्चा घडून आणावी अशी ही विनंती आपल्याला मी करत आहे।